गाववाले गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण मजेत. आणि काय आहे, आत्ता वाजले 8:30. मी आलोय वॉकला आलोय आणि जाताना तर रिटर्न चाललो म्हणजे झाला वॉक. आता आपल्याला राहण्यानं चाललो. ही बघा आपली आंब्याची झाडं सगळी, ही झाडं सगळी दादांनी लावलेली. लय खतरनाक आंब्यात एवढा एवढा जांब होतो. एका झाडाचा मागच्या थांबायला जवळजवळ 1.25 किलो जांबा होता. एवढा मोठा आंबा होता. आता तिकडे काय आपण ती त्या दिवशी माती टाकली ना, जरा म्हटलं तिथे चक्कर मारू काय झालं जरा कसं काय. तिथं जरा 2-4 दिवसात लेवल करायचे. जरा तिकडचं काम जरा रिलॅक्स झालं की जरा इकडं लेवल करायचे. काय त्यामुळे काही यावर्षी इकडे पेरलं नाही. आणि पाऊस पण लय रिटर्न होता, घातच आली नाही काय. त्यामुळं पेरायचं यंदा बऱ्याच शेतकऱ्यांचं तसं झालं बरं का. पेरणी जरा खोळंबली यावर्षी. ही 2 झाडं आपल्याला आवडतात आणि ते बरोबर बसायला क्वालिटी झालं. मग इथे यायला टेंट लावणार तुम्ही, नाईट आऊट काढायचं हे करायचं. हवा इथे ही माती आहे ना, त्या दिवशी आलेलं बघा तुम्हाला दाखवून मी. ही माती घ्यायची सगळी पसरून लेवल करायची. एक 2-3 दिवसात करायचं. हे आपलं रान आहे, हे आपलं इकडे पण झाड आहेत बघा आंब्याची झाड दिसत. ह्याला ॲक्च्युली दिवाळीत आंबे येते त्या झाडांना, पण ह्या वर्षी आले नाहीत. ऑक्टोबरमध्ये वगैरे येतं त्या झाडांना. तिथपर्यंत बघितलं का ढीग. त्या फाउंडेशनचा आपल्याला एवढा फायदा झाला आहे ना, म्हणजे बाकी ठीक आहे सगळं, पण फायदा काय झाला आहे, रानाला माती भेटली आहे. कारण काय, हे रान सगळे मुरमाड आहे, तिथे काही नीट पीक येत नाही. मग मातीचा लय मोठा फायदा झाला बाबा. अजून जरी माती कुठनं मिळाली नाही तरी मी आणून टाकणार आहे. ही 19 फुटाची रिंग आहे. असे रिंग बनवून ठेवलेत. दादांचं घरातलं तिकडं दादा ते हे बनवते, ते लाकडं तोडत येते, लाकडं ठेवायचे तिथे. बघा 1 2 3 4 5 6 पाईल्स मारून झाल्या काल. आता कॉन्क्रीट आज टाकतील. आता 1 2 3 4 5 आणि तिकडे कोपऱ्यात एक आहे, ती पण अजून जरा हे करायची, डीप एक्सकॅव्हेट करायचे. कारण तिथं जरा दगड लागली खाली जास्त. 15 फुटानंतर मोर्या कटल पाहिजे. आता 9 वाजलेत, कार्यकर्ते येतील मला वाटतं आता. चांगलं स्पीड सगळी पहिले चुनखड आहे, सगळी चुनखड आहे. अलिबाग यायचं आहे आमच्या गावात असतो तो अलिबाग. परवा दिवशी बघा राजश्रीच्या आजोळवरून बीट आणलेली, त्याचे राजश्रीनं आता पराठे गेले तर ते जरा रेट तो सकाळ सकाळी नाश्त्याला चांगले 4-5 ओके मध्ये कार्यक्रम करतो. चलो काम तर चालू झालं आमचं. आता कॉन्क्रीट तयार करून इसमें डालने का चल रहा है. पहिला पिलर उभा राहा, ह्या पिलर मध्ये पहिला मी कसं पहिला पिलर भरलेला आहे, बराच चाललाय. ही काम होईल असं वाटतंय. खूप शो आज सगळ्या पाईल्स कम्प्लीट होतील. सकाळी चालू केले पिलर मारायचं सुरुवात केली, पाईल आणि काहीतरी एअर पकडली तर ते आता क्लिअर करायला गेलो. त्यानंतर काय चालू इकडे काय रे जुड्या, काय चाललंय, काय खाते? आवडलं का तुला? केक पॉक आहे का लॉलीपॉप आहे? आणि केक पॉक काय असतो मग? केक पॉक असा गोल असतो. मग हा पण गोलच आहे की? हा डोनेट सारखा आहे. डोनेट सारखा आहे का? हा म्हणजे डोनेट आहे. हा डोनेट आहे का? मग तुला काय केक पॉक पाहिजे होता का डोनेट पाहिजे? केक पॉक. मग डोनेट नाही आवडलं? दे मला. मग आवडलं दे की मला. दे देते का मला? तर भाई लोक आता वाजले 6. तर मला कंटाळा काम करतात. आज काय वर्क फ्रॉम होम होतं ना, त्यामुळे काय कुठं काही केलंच नाही. मागं पण काम झालं ते तुम्ही बघितलं, पाईल्स मारायचं ऑलमोस्ट झालं. आता ते पाईल्स सगळ्या फिल केल्यात. आता त्यात कॉन्क्रीट टाकायचं चाललंय. मग किरकोळ जरा घरातले काम होते ती पण दादाने केलं. आता काय लयच जायड्याला वार फोडायला जायड्याला आलं तर तेवढं जायड्याला घेऊन जायचंय डॉक्टरकडे थोड्या वेळानं. चल पण जर बाहेर जाऊन बघूयात किती काम झालंय, किती राहिले. अंधार पडायला लागला. फायनल झालं आता ते फिनिशच करणार. 40 फूट खड्डा असा भरला हे दिसे कॉन्क्रीट, हे फुल कॉन्क्रीट आहे. 3 पाईल्स राहिलेत, बाकी सगळ्या भरल्यात. बरोबर आता झालेत
पैसे बिशे सगळ्यांचे दिवस झाले, सगळ्यात डेंजर पार्ट जो माझ्या जीवावर येतो, पण काय आपण व्यवहार सगळ्यांच्या तिथल्या तिथं ज्या त्यावेळेस क्लिअर करतो. आता 3 फाईल्स राहिलेत, तेवढा फाईल झाला की संपला विषय. मग 2 दिवसानंतर आता फाईल कॅब मारायला झाला. तास गेला आप्पाचं पार्सल पॅक करायला, त्याचं कुरिअर करायला चाललंय. आणि जायला घेऊन चाललं मी डॉक्टरकडे. पुढे जुड्या बरं झालं आणि आता जाईल आल्या. दुपारची लाल ताप, तर आम्ही आलो डॉक्टरकडे. यांना म्हणलं वर जाऊन तुम्ही नंबरला बसा, तोपर्यंत मी खाली बसून ब्लॉग एडिट करतो. तर हे वर गेले, मला बोलवलंच नाही. मी खाली वाडा बसत बसले आणि जाऊन औषध पण घेऊन आले. जाई काय म्हणले डॉक्टर, आणि चॉकलेट घेऊन आले. जाऊ औषधी नाही, ते चॉकलेट घेऊन आले. बारका होऊन दिलं. जाई काय म्हणले डॉक्टर, काय म्हणले सांग. हो म्हणाले मी खूप काम करते ना, त्यामुळे नाही अभ्यास करायचंय. पण काय चलो तर आता बघतो जर दुसरं काय प्लॅन नाही की नाही. 9:45 झाले तर मला वाटतं आम्ही घरी जाईल डायरेक्ट. भूक लागली. काय म्हणते जोड्या, तुला काय म्हणले डॉक्टर, काय म्हणले. नको म्हणत तुम्ही खावा. नाही तुला तर का नाही. चलो वर दवाखान्याच्या रूटवर पाणीपुरी येते बरं का, भारी आहे. जायचं आपलं दवाखाना झाला की इकडे एक राऊंड असतो. मागचं जुईन मी आलो, जुईन राजू. तुम्हाला काय नाही, मी आज एक गंमत दाखवतो. त्याच्यात एक गोष्ट सांगतो. मी आहे ना रोटो पंप्स मध्ये 2019 पासून, जुलै 2019 पासून. आणि आता काय चाललंय, नोव्हेंबर 2025 संपलं नोव्हेंबर. ठीक आहे, ऑलमोस्ट 7 वर्ष झाले मला रोटो पंप होतील माझ्या. तर त्याशिवाय मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे एक पार्सल आलं कुरिअर, ते मी तुम्हाला दाखवतो. पण नंतर 2-3 दिवस काय मला वेळच मिळाला नाही, तर आपण आता ते दाखवतो. तुम्हाला पार्सल हे करतो, पार्सल आपण अनबॉक्स करतो. ट्रायपॉड काढायला वेळ नाही आपल्याकडे, पण हा तांब्याला लागायचे तास. तर हे बघ पार्सल माझं काय आहे कंपनीनं, तुम्हाला दाखवतो. हा पॅन्टन आहे, ही लेस आहे. अच्छा हे आयडी कार्ड होल्डर आहे, आयडेंटिटी कार्ड होल्डर आहे हा. आणि हे आहे माझं आयडेंटिटी कार्ड. तर सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की तब्बल 2019 म्हणजे 6.5 वर्षानंतर मला रोटोचं आयडेंटिटी कार्ड मिळाले. इतकी दिवस मला आयडेंटिटी कार्डच नव्हतं, काय मला काही कधी गरजच पडली नाही, त्यामुळे मी काय मागितलं पण नाही. तर ते परवा दिवशी आले आणि मी आत्ता आणि 2-3 दिवस आले येऊन पडलं. मला ॲक्च्युली काम होतं, त्या सेट लागणार होतं. ते काय काम झालं, मला सॉफ्ट कॉपी पहिल्यांदा कंपनीचं आयडेंटिटी कार्ड 7 वर्षानंतर. चलो बाकी मग आलो जायला दवाखान्यात घेऊन, औषध वगैरे लावले तिला. तर झोपले. तर वाजलेत 11:30 वाजलेत, 11:45 झालेत. मी पण आता जरा थोडंसं काम राहिलं ते करतो आणि मी पण झोपतो. मग आता काय ब्लॉग संपवतो इथंच. काय बाकी जर काय काम झालेलं आहे तर चलो बाय.